नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण, पोलीस दलात महिलांची भरती, बचत गट चळवळ अशा अनेक महिलांसाठीच्या योगदानाचं श्रेय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर पवार साहेबांच्याच संकल्पनेतून 1993 मध्ये महाराष्ट्रात राज्य महिला आयोग स्थापन करून महाराष्ट्र राज्याचे महिला धोरणही तयार करण्यात आलं आणि सुरुवात झाली नव्या पर्वाची. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे. महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणं अशा अनेक स्तरांवर राज्य आयोग गेली 30 वर्षांपासून आपलं काम अगदी चोखपणे पार पाडत आहे. महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणं, महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्यासंबंधित सर्व मुद्द्यांवर शासनाला सल्ला देण्याची महत्त्वाची भूमिकाही आयोग पार पाडतो. महिलांवरील शोषण, छेडछाड, अत्याचारांशी संबंधित कोणतीही घटना आयोगाच्या निदर्शनास येताच पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यास आयोग नेहमीच प्रयत्नशील असतो. वैवाहिक संबंध, मालमत्तेच्या बाबी, हुंडाबळी, बलात्कार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ इत्यादींशी संबंधित बरीच प्रकरणे आयोगाच्या कार्यालयात नोंदवण्यात येत आहेत. महिलांवरील अत्याचारांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी आयोग खटला सुरू होण्यापूर्वी गरजू महिलेला समुपदेशन सेवा देण्याचा प्रयत्न करते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणं आणि महिलांना सक्षम करण्यासाठी आदिशक्ती अभियानाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकावरील शौचालयांमध्ये महिला कर्मचारी नेमण्याचे निर्देश, पुणे येरवडा महिला कारागृहाला भेट देऊन महिला कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तातडीने आयोगाने निर्देश केले. यासोबत चला एक होऊया, बालविवाह रोखूया या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी आयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महिलांच्या सुरक्षा, समस्या, सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा कमिटी, भरारी पथक, बीट मार्शल यांची माहिती घेण्यासाठी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयांस भेटी देण्यात आल्या. राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र 25 जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात आली. अशा राज्यातील सर्व महिलांच्या हक्कांसाठी सेवेत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र महिला आयोगाला आज 29 वर्ष पूर्ण होत आहे. 29व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.